मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण हे बघा वालिया साहेब, हे माझ्या फिल्मचं शेवटचं शेड्यूल आहे. सेट लागलेलं आहे. सगळ्या आर्टिस्टच्या डेट्स मी घेतल्या आहेत. 25-50 लाखांची गोष्ट असती तर मी कधीच तुम्हाला त्रास दिला नसता. पण आता तर आपल्या हिरोचंच 2 करोडचं पेमेंट बाकी आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, जोपर्यंत त्याला पूर्ण पेमेंट नाही मिळत तो सेटवर नाही येणार. माझ्यासाठी तर तुम्हीच देव आहात वालिया साहेब. प्लीज काहीतरी करा ना. ठीक आहे वालिया साहेब, मी तुम्हाला संध्याकाळी फोन करतो. मूर्खांचा सरदार. सर, ती मधु आचार्य आली आहे. कोण मधु आचार्य? सर, तीच जी हे स्क्रिप्ट देऊन गेली होती वाचण्यासाठी, बँक रॉबरीवाली. खूपच सतावलंय सर तिने. रोज 2दा फोन करते, विचारते की तुम्ही स्क्रिप्ट वाचलंय की नाही वाचलं. आज सकाळपासून तर 3 चक्रा मारलेत तिने सर. मी झटकण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही ऐकली सर. प्लीज तुम्ही एकदा भेटून घ्या ना. ठीक आहे, पाठव तिला. ओके सर. माहीत नाही काय काय लिहित असतात. हाय मिस्टर जगतानी. हॅलो मधु, कशी आहेस? बस ठीक आहे. मी वाचलं तुझं स्क्रिप्ट. एक सजेशन ऐकशील माझं? ऑफकोर्स, सांगा ना. तुम्ही एक मुलगी आहात, मुलींचे सब्जेक्ट्स का नाही लिहित तुम्ही? जसं माझा पती फक्त माझा आहे, थांबा कुंकू लावते, ही रॉबरी वगैरे तुमच्या हातचं काम नाही आहे. एक्सक्यूज मी, व्हॉट डू यू मीन? होय मॅडम, हे थ्रिलर सब्जेक्ट्स लिहिणं काही सोपं काम नाही आहे. आजकालचं ऑडियन्स इतकंही मूर्ख नाही आहे की तुम्ही काहीही लिहाल आणि ते ॲक्सेप्ट करतील. काहीही? आणखी काय मग? तुम्ही रॉबरी तर अशी लिहिली आहे जसे कोणी शेंगदाण्याच्या टोपलीतून शेंगदाणे चोरून पळावं. इतकं सोपं असतं का बँक लुटणं? हे बघा, इतकं कठीण पण नसतं जर प्रॉपर प्लॅनिंग केलं असेल तर. मला असं वाटतं की तुम्हाला बँकेच्या सिक्युरिटी सिस्टमबद्दल काहीच माहीत नाही. मला तुमच्याहून जास्त माहिती आहे, कारण माझे वडील एक बँक मॅनेजर होते. असतील कधी काळी. आजकाल बँकेत सिक्युरिटी सिस्टम खूप टाईट असते. बँकेमध्ये थेफ्ट अलाराम्स आणि मेटल डिटेक्टर्स असतात. सिक्युरिटी गार्ड्स तर नसतातच. हायटेक मशीन्स असतात. एक छोटंसं बटन दाबलं आणि रॉबरी फेल. पिस्तूल आणि कुठलं हत्यार बँकेमध्ये घेऊन जाणं अशक्य आहे आणि तुम्ही तर नॅशनल बँकेला लुटत असताना दाखवलं. इट्स टू मच मॅडम. मी थ्रिलर फिल्म्स बनवतो, फॅन्टसी नाही. इट्स जस्ट इम्पॉसिबल. सॉरी. ऑफकोर्स,
यू शुड बी सॉरी. तुम्हाला नेहमीच या गोष्टीचं दुःख होत राहणार की तुम्ही एका चांगल्या स्क्रिप्टला रिजेक्ट केलं आहे. आणि राहिली गोष्ट ऑथेंटिसिटीची आणि मग बँक लुटण्याची, ही गोष्ट मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवीन की माझ्या स्क्रिप्टच्या प्लॅनच्या अनुसार बँक रॉबरी केली जाऊ शकते आणि हत्यार बँकेच्या आत नेली जाऊ शकतात. अँड थँक्स फॉर नथिंग. बँक रॉबरी मस्करी वाटली काय? ही मला नक्कीच दिल्लीला परत पाठवणार. अरे अरे वेट, कम ऑन मधू. अरे एका प्रोड्युसरने तुझं स्क्रिप्ट रिजेक्ट केलं तर काय फरक पडतो एवढा? या इंडस्ट्रीमध्ये शेकडो प्रोड्युसर्स आहेत आणि कुठल्या ना कुठल्या प्रोड्युसरला तुझं स्क्रिप्ट नक्कीच पसंत पडेल आणि बघशीलच एक ना एक दिवस या स्क्रिप्टवर नक्कीच फिल्म बनेल. अविनाश, मुद्दा फक्त फिल्म बनवण्याचा नाहीये. त्या जगतानीने माझ्या स्क्रिप्टचा, माझ्या रायटिंगचा अपमान केला आहे. त्याला असं वाटतं माझे थॉट्स, माझी स्क्रिप्ट सगळं बेकार आहे. मी हे सिद्ध करून दाखवीन की माझी स्क्रिप्ट आणि माझा प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो. कसं मधू, कसं सिद्ध करशील तू? याचा मार्ग आहे माझ्याकडे. तू के बँकचं नाव तर ऐकलं असशील ना? के बँक? हां, ती कोऑपरेटिव्ह बँक ना, जी लोकांना त्यांची ज्वेलरी असेट्सच्या अगेन्स्ट इमिजिएट कॅश देण्यासाठी प्रसिद्ध आहे. होय, तीच. त्या बँकेचे 2 सेक्शन्स आहेत, कॅश सेक्शन आणि मॉर्गेज सेक्शन. कॅश सेक्शनमध्ये बरीच सिक्युरिटी आहे, पण मॉर्गेज सेक्शनमध्ये फक्त CCTV कॅमेरे लागले आहेत. तिथे जाणं तर फारच सोपं आहे, पण तिथे जराशीही गडबड झाली तर तिथला अलार्म वाजू लागतो आणि वॉचमन बाहेरचा दरवाजा बंद करून टाकतो. तुला म्हणायचं तरी काय? मला म्हणायचं हे आहे की दररोज दुपारी 2 वाजता त्या दिवशी मॉर्गेज केल्या गेलेल्या ज्वेलरीचा बॉक्स हेड ऑफिसला नेला जातो आणि आपण त्या ज्वेलरीच्या बॉक्सला लुटणार. तू वेडी झाली आहेस का? तू बँक लुटायची गोष्ट करतेस? नाही, मला फक्त ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे की जर प्रॉपर प्लॅनिंग असेल तर माणूस काही पण करू शकतो. मी त्या जगतानीला ही गोष्ट प्रूव्ह करून दाखवेन. बँकेची रॉबरी करून? दिस इज रिडिक्युलस. अवी प्लीज, मी काही खरीखुरी बँक लुटायची गोष्ट नाही करत आहे. आपण फक्त एक नाटक करणार आहोत, एक ड्रामा. पण तू हा ड्रामा करणार कसा? आता तूच तर म्हणालीस ना की बँकेत काही गडबड झाली तर कोणी बाहेर नाही पडू शकत, अलार्म वाजू लागतात आणि बाहेरून ते गार्ड्स दरवाजा बंद करून टाकतात, हो ना? तो दरवाजा पोलीस आल्यानंतर उघडला जातो आणि अंदाजे पोलीस तिथे 10 मिनिटाच्या नंतर पोहोचतात. परंतु त्या दिवशी, ज्या दिवशी तू तो ज्वेलरीचा बॉक्स लुटून नेशील, पोलीस तिथे इमिजिएटली पोहोचतील. म्हणजे नकली पोलीस? त्या दिवशी जेव्हा तू बँक मॅनेजर वर्माला कॉर्नर करशील तर कोणी ना कोणी अलार्म नक्कीच वाजवेल आणि गार्ड्सच्या जवळपास आपली माणसं पोलिसांच्या ड्रेसमध्ये हजर असतील आणि तो महामूर्ख दरवाजा बंद करण्याऐवजी आपल्या माणसांना खरे पोलीस समजून आत पाठवेल आणि आपली माणसं तुला, बँक मॅनेजरला त्या ज्वेलरीनी भरलेल्या बॉक्सच्या सोबत अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन जातील. बस, दरोडा कंप्लीट. तुझा प्लॅन तर चांगला आहे मधू, पण तुला माहिती आहे हा प्लॅन आपल्याला गजाआड घेऊन जाऊ शकतो. ते काही नाही होणार रवी. 10 मिनिटांनंतर जेव्हा खरे पोलीस येतील तेव्हा आपण ज्वेलरीने भरलेला बॉक्स परत करून टाकू आणि माफी मागून घेऊ आणि मग काही झालं तर पुढे पाहिलं जाईल. यु नो, यू आर क्रेझी. तुला माहिती आहे याच्यात आपल्या जीवाला पण धोका होऊ शकतो. ते कमॉन अवी, तू आपल्या मधूसाठी एवढंही नाही करू शकत. लोक तर प्रेमात जीव पण देतात. तुझ्या प्रेमाखातीर तर मी जीव पण देऊ शकतो मधू, पण बँक लुटणं म्हणजे तर काय? भाऊ काय चाललंय? ही बँक कोण लुटते? नाही, ते काही नाही अजय. ॲक्च्युली मी अवीला माझी नवी स्क्रिप्ट ऐकवत होते. बराच रिसर्च केलाय मी, फुल प्रूफ आहे, हो ना? अरे स्क्रिप्ट वगैरे सोड. मी तर म्हणतो बँक रॉबरी करूनच टाकूया. कमीत कमी माझी फिल्म तर बनू शकेल आणि या इंडस्ट्रीला मिळेल एक नवा सुपरस्टार, अजय आचार्य. काय सिस? अजय, या फालतूच्या गोष्टी बंद कर आणि सांग की तुझा प्रोग्राम काय आहे. प्रोग्राम काय? बस शहनशाह निघतील आपल्या स्ट्रगलसाठी, धक्के खाण्यासाठी. हाय बॉस, निघतो मग, भेटूया. सी यू.
तर मग काय ठरवलंस तू अवी? तू साथ देशील माझी? प्रेमाच्या वाटेवर तर निघालोय. अडचणीचा सामना तर करावाच लागणार ना. हॅलो. मिस्टर जगतानी, येस. बँक रॉबरी कशी होत असते पाहायचं आहे तुम्हाला? तर उद्या दुपारी 2 वाजता के बँकेच्या मॉर्गेज सेक्शनमध्ये नक्की या. सगळं काही माहीत होईल. तुम्ही कोण बोलताय? तीच जिच्या स्क्रिप्टला बकवास सांगून रिजेक्ट केलं होतं तुम्ही, मिस्टर जगतानी. उद्या मी तुमच्या डोळ्यांच्या समोर तुम्हाला माझ्या प्लॅनच्या प्रमाणे बँक लुटून दाखवीन. व्हॉट? तोच प्लॅन ज्याला तुम्ही मुलांचा खेळ म्हटला होता. सो सी यू टुमॉरो. काय झालं सर? त्याच रायटरचा फोन होता जिने बँक रॉबरीचं स्क्रिप्ट आणलं होतं. म्हणते की उद्या बँक लुटून दाखवेन. तुम्ही मला बोलवत मॅम? करीम, उद्या मला 2 ॲक्टर्स पोलिसांच्या वेशामध्ये के बँकेच्या समोर पाहिजेत. ठीक 2 वाजता. त्यांना काय करायचंय मॅम? सांगीन करीम, ते पण सांगीन की त्यांना करायचं काय आहे. या मिस्टर जगतानी, काय झालं? तुम्ही इतके घाबरलेले का आहात? व्हॉट नॉनसेन्स. तुला काय वाटलं की तुझ्या वायफळ गोष्टी मी खऱ्या मानेन? ते तर आता कळेलच काय खरं आहे आणि काय वायफळ. हा तुझा साथीदार आहे. काही शंका मिस्टर जगतानी? स्वतः पण मरशील आणि सोबत याला पण मारशील. आज मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवीन की माझी स्क्रिप्ट आणि माझा प्लॅन दोन्हीही बेकार नाहीत. खबरदार, खबरदार. कोणीही जर आपल्या जागेवरून हल्लं तर. हे आणि तू, तुझी गन खाली ठेव, खाली ठेव. बँक रॉबरी. हे मॅनेजर साहेब, हा बॉक्स उचल आणि चल माझ्या बरोबर. चाल लवकर, चाल चाल चल चल चाल 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 लवकर. हँड्स अप. जराही चलाखी करण्याचा प्रयत्न करायचा नाही. बँकेला चारी बाजूनी पोलिसांनी घेरलाय. शिंदे जी साहेब. पेटी घे. जी. या बँकेचा मॅनेजर कोण आहे? मी आहे, आर के वर्मा. ठीक आहे,
तुम्हाला पण आमच्याबरोबर यायला लागेल. चला. चल. पाहिलंत मिस मधू, मी तुम्हाला म्हटलं होतं की बँक लुटणं काही पोरखेळ नाही आहे. तुम्ही, तुमचं स्क्रिप्ट आणि तुमचा प्लॅन सगळं बेकार आहे. मिस्टर जगतानी, बँक लुटली गेली आहे. बँकेला चारी बाजूनी कव्हर करा. यू आर क्रेझी. तू पागल आहेस. तू पाहिलं नाहीस तुझ्या बँक रॉबरी करणाऱ्या माणसाला कसे पोलीस घेऊन गेले ते? इथून कोणीतरी इमर्जन्सी अलार्म वाजवला होता. काय झालं? इथे तर सगळं ठीकठाक दिसतंय. वय साहेब, तो एक माणूस रिव्हॉल्वर घेऊन आला होता आणि तो मग काय झालं? पळून गेला? नाही, त्याला तर पोलीस आपल्या सोबत घेऊन गेले. पोलीस? होय, नकली पोलीस. व्हॉट? हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे येण्याआधी इथे नकली पोलीस आले होते. ते दरोडेखोराला, बँक मॅनेजरला आणि सगळे पैसे आपल्यासोबत घेऊन गेले. तर मिस्टर जगतानी, कसा वाटला तुम्हाला माझा प्लॅन? तसं आता तर तुम्ही ही गोष्ट बोलणार नाही ना की बँक रॉबरी माझ्या हातची गोष्ट नाही? तर तुम्हाला हे म्हणायचंय की हा डाका तुम्ही टाकलाय? होय, मीच टाकला आहे. सगळं काही तसंच झालं जसं मी प्लॅन केलं होतं. वेल डन. प्लॅन तर तुम्ही खरोखरच खूप कमालीचा बनवला. एनिवे, आय एम करण द डिटेक्टिव्ह. मधू आचार्य. नाईस मीटिंग यू मिस मधू आचार्य. तुम्ही मला हे सांगायचे कष्ट घ्याल की या दरोड्यामागे काय हेतू होता? ऑब्विसली पैसे तर असूच शकत नाही, नाहीतर तुम्ही कधीच पळून गेला असता. दॅट्स राईट. तसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू मिस्टर करण, इथे काही बँक रॉबरी झालीच नाहीये. ऍक्च्युली इथे जे काही पण झालं ते एक नाटक होतं, एक ड्रामा. ते काय आहे ना, मला मिस्टर जगतानींना रिअलाइज करून द्यायचं होतं की माझ्या स्क्रिप्टच्या प्लॅनच्या अनुसार बँक रॉबरी केली जाऊ शकते, आणि मी केली पण. मिस मधू, हे जर केवळ एक नाटक होतं तर मग बँकेचे पैसे कुठे आहेत? बँक मॅनेजर कुठे आहे? बँकेच्या मागे भाड्याच्या व्हॅनमध्ये. राठी, आली लहर म्हणून बाईंने केला कहर, होऊ दे खर्च. तर बँकेच्या मागे भाड्याची व्हॅन आहे. एक्झॅक्टली. तर मग चला. चला. माझ्या प्लॅनच्या अनुसार माझा असिस्टंट करीम 2 माणसांना नकली पोलीस बनवून बँकेमध्ये आणणार होता. मिस मधु आचार्य, बँकेचे सामान मिळाल्यानंतर तुमच्यावरून बँकेच्या दरोड्याचा आरोप तर निघून जाईल, पण पोलीस बँकेचे कर्मचारी आणि सामान्य लोकांना धोका देऊन दहशत पसरवण्याच्या गुन्ह्याखाली तुम्हाला शिक्षा तर भोगावीच लागेल. पण सर, मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. राठी, सर, इथे तर ना तो बॉक्स आहे ना बँक मॅनेजर. आणि यांचा तो साथीदारही नाहीये आणि तो पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा. ओ माय गॉड, कुठे गेले ते सगळे लोक? राठी, सोडवा त्यांना. उघडा. चले, खाली उतर. करीम, तुझी दोन्ही माणसं कुठे आहेत? माझ्यासोबत तर हे दोघेच होते. आणि तो बॉक्स आणि ते पैसे कुठे आहेत? बॉक्स? कुठला बॉक्स? तोच जो तू बँकेतून चोरला होतास. बँक? अरे, बँकेमध्ये तर आम्ही पोहोचलोच नाही. व्हॉट? होय मॅडम,
मी आपल्या ॲक्टर्सना त्या बँकेत पाठवण्याच्या आधीच तिथे काही लोक आले होते. आम्हाला सगळ्यांना बांधलं आणि आमचे भाड्याचे ड्रेस पण घेऊन गेले. ते 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 पोलिसांच्या वेशात बँकेमध्ये जाणार होते मॅडम. ते पोलीसवाले, तो इन्स्पेक्टर ज्याच्या गालावर म्हस होती. तोच मॅडम, तोच. फार खतरनाक होता हो तो. म्हणजे तो तुम्हा लोकांबरोबर नव्हता. नाही. ओ माय गॉड. आता पश्चाताप करून काय होणार? जेव्हा टोळांनीच झाडलं शेत. याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे की जो नकली इन्स्पेक्टर बँकेमध्ये आला होता तो तुम्ही पाठवलेला, तुम्ही प्लान केलेला नव्हता. याचा अर्थ आहे त्या बँक मॅनेजर सोबत अविनाश पण त्याच्याच ताब्यात आहे. आणि सोबत लाखोंची ज्वेलरी पण. म्हणजे ही रॉबरी खोटी नाही मिस मधू, असली होती. राठे, घेऊन जा या सगळ्यांना. चाल. तुम्ही सुद्धा चला चला. चले. हा अचानक फासा कसा पलटला? खोटी रॉबरी असली रॉबरी कशी झाली? आणि तो इन्स्पेक्टर कोण होता? आणि त्याला कसं माहित झालं की मिस मधू बँक रॉबरी करणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील, पण आज नाही. पुढच्या भागात आजच्याच दिवशी याच वेळेवर. करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. The detective.